हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल. आपण आज प्रॉब्लेम सेट 49 सॉल्व करणार आहोत. पण त्याच्या आधी आपण हा पेरिमीटरचा फॉर्म्युला जो रेक्टँगल करता आहे आणि स्क्वेअर करता आहे तो एकदा समजून घेऊ की तो फॉर्म्युला कसा आला आणि मग आपण प्रॉब्लेम सेट सॉल्व करूयात. इथे बघा, हा रेक्टँगल तुम्हाला काढून दिला आहे, तर याला आपण लेंथ म्हणतो, याला ब्रेड्थ म्हणतो, हे तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. मग पेरिमीटर काय आहे? सगळ्या साईडची ॲडिशन म्हणजे त्या फिगरचं पेरिमीटर. मग इथे पेरिमीटर ऑफ रेक्टँगल जे आहे ते लेंथ 2 टाइम्स आहे, ब्रेड्थ 2 टाइम्स आहे. म्हणजे मग आपण कसं लिहितो पेरिमीटर? लेंथ प्लस ब्रेड्थ प्लस लेंथ प्लस ब्रेड्थ. म्हणजे हे लेंथ आणि हे लेंथ 2 टाइम्स आले, ब्रेड्थ आणि ब्रेड 2 टाइम्स आले. कारण ऑपोजिट काय असतं, हे रेक्टँगलचे ऑपोजिट साईड काय असतात? सेम असतात. म्हणजे ही जर 3 सेंटीमीटर असेल ब्रेड्थ, तर ही पण 3 सेंटीमीटर असणार आहे. ही लेंथ 6 सेंटीमीटर असणार आहे, तर ही पण 6 सेंटीमीटर असणार आहे. ठीक आहे. म्हणजे मग आपण फॉर्म्युलामध्ये काय लिहू शकतो? ट्वाइस द लेंथ प्लस ट्वाइस द ब्रेड्थ. म्हणजे 2 इंटू लेंथ, म्हणजे हे ट्वाइस आहे म्हणजे आपण 2 लिहू शकतो. 2 इंटू लेंथ प्लस 2 इंटू ब्रेड्थ. मग हा पेरिमीटरचा फॉर्म्युला आहे, पेरिमीटर ऑफ ए रेक्टँगल 2 इंटू लेंथ प्लस 2 इंटू ब्रेड्थ. तर तुम्ही असा पण लिहू शकता 2 इंटू एल प्लस 2 इंटू बी. ठीक आहे. त्याच्यानंतर स्क्वेअरचा सेम फॉर्म्युला बघा, फॉर्म्युला ऑफ द पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर. काय करतो आपण? सगळ्या साईडची ॲडिशन. पण स्क्वेअरचं कसं आहे? स्क्वेअरच्या सगळ्या साईड सेम असतात, रेक्टँगलच्या फक्त ऑपोजिट साईड सेम असतात. स्क्वेअरच्या सगळ्या साईड सेम असतात. म्हणजे ही समजा 4 सेंटीमीटर असेल, तर ही पण 4 असेल, ही पण 4 असेल आणि ही पण 4 असेल. मग हे 4 टाइम्स ॲडिशन करण्यापेक्षा आपण काय करतो? 4 इंटू लेंथ ऑफ द वन साईड. म्हणजे ही एक जरी आपण घेतलं, म्हणजे 4 इंटू 4 घेतलं तरी पण आपल्याला आन्सर सेम मिळणार आहे 16. आणि 4 तुम्ही 4 टाइम्स ॲडिशन केलं तरी तुम्हाला आन्सर 16 मिळणार आहे. मग फॉर्म्युला काय आहे पेरिमीटर ऑफ स्क्वेअरचा? 4 इंटू लेंथ ऑफ वन साईड. एकाच साईडची लेंथ घ्यायची आहे, त्याला मल्टिप्लाय बाय 4 करायचं आहे. चला, आता हे असेच प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व करायचे आहेत प्रॉब्लेम सेट 49 मध्ये. तर फर्स्ट क्वेश्चन बघूयात काय आहे. फर्स्ट क्वेश्चन बघा, हाऊ मच वायर विल बी नीडेड टू मेक अ रेक्टँगल 7 सेंटीमीटर लॉंग अँड 4 सेंटीमीटर वाईड. म्हणजे जो रेक्टँगल बनवायचा आहे तर त्याला वायर, हे त्याची लेंथ आहे ती 7 सेंटीमीटर आहे, विड्थ आहे किंवा ब्रेड्थ आहे ती 4 सेंटीमीटर आहे. मग हा असा रेक्टँगल बनवायला वायर किती लागेल? म्हणजे मग आपल्याला चारी साईडची ॲडिशन करायला लागेल, म्हणजे त्याचा पेरिमीटर काढायला लागेल, म्हणजे आपल्याला कळेल की ती वायर किती लागेल. चला, इथे मग सोल्युशनमध्ये लिहून घेऊ आपण, फॉर्म्युला लिहून घेऊयात आधी आपण. आणि प्रत्येक वेळेस हे प्रॉब्लेम सॉल्व करताना फॉर्म्युला लिहायचा आहे. सो इथे लिहून घ्या, द पेरिमीटर ऑफ ए रेक्टँगल इज इक्वल टू 2 इंटू लेंथ प्लस 2 इंटू ब्रेड्थ. मग आता इथे काय दिलेलं आहे? हिअर लेंथ इज इक्वल टू, लेंथ एल म्हणूयात आपण. एल इज इक्वल टू किती दिलेलं आहे? 7 सेंटीमीटर. आणि ब्रेड्थ किती दिलेली आहे? ब्रेड्थ बी दिलेला आहे 4 सेंटीमीटर. सो मग आपण इज इक्वल टू लिहूयात आता, इज इक्वल टू 2 इंटू 7 प्लस 2 इंटू 4. बरोबर आहे. ही लेंथ घेतली आणि ही ब्रेड घेतली फॉर्म्युलाप्रमाणे. सो 7 2 किती येणार इथे? 14 प्लस 4 2 8. 14 प्लस 8 इज इक्वल टू 22 सेंटीमीटर. ठीक आहे. म्हणजे हे फायनल आन्सर आपल्याला मिळालं आहे. खाली आता वर्ड प्रॉब्लेम आहे, मग आन्सर लिहून घेऊ वर्डमध्ये. द लेंथ, ओके, द लेंथ ऑफ द वायर needed to make a rectangle. किती लागणार आहे? किती आलं आन्सर आपलं? रेक्टँगल इज 22 सेंटीमीटर. ठीक आहे. चला, नेक्स्ट प्रॉब्लेम बघूयात. इफ द लेंथ ऑफ अ रेक्टँगल इज 20 मीटर अँड इट्स विड्थ इज 12 मीटर, व्हॉट इज इट्स पेरिमीटर? लेंथ दिलेली आहे, विड्थ म्हणजेच काय? ब्रेड्थ. म्हणजे फॉर्म्युला सेम आहे. सो व्हॉट इज इट्स पेरिमीटर? पेरिमीटर आपल्याला फाइंड करायचं आहे. सेम सोल्युशन आहे वरच्यासारखंच. आधी आपण लिहून घेऊ. आता इथे जे दिलेलं आहे ते लिहून घेऊ आपण. हिअर लेंथ इज इक्वल टू, पूर्ण लिहायचं असेल तर पूर्ण लिहा. लेंथ इज इक्वल टू किती दिलेलं आहे? 20 मीटर. आणि ब्रेड्थ किंवा विड्थ म्हणूयात आपण, ब्रेड्थ इज इक्वल टू 12 मीटर. आता फॉर्म्युला लिहून घेऊ. द पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू, द पेरिमीटर ऑफ अ रेक्टँगल इज इक्वल टू 2 इंटू लेंथ
प्लस 2 इंटू ब्रेथ. सो इज इक्वल टू काय लिहायचं आहे, 2 इंटू किती येणार आहे, लेंथ आहे 20 प्लस 2 इंटू विड्थ किती आहे किंवा ब्रेथ, दोन्ही सेमच अर्थ आहे त्याचा, किती आहे 2 इंटू 12. सो 20 इंटू 2 पहिले मल्टिप्लिकेशन करायचं आहे कधी पण, 20 इंटू 2 इज 40 प्लस 12 इंटू 2 इज 24. सो ॲडिशन येणार आहे याचं 64 मीटरमध्ये दिलं आहे ना, सो 64 मीटरमध्ये. मग ह्याचं खाली फायनल आन्सर लिहून घेऊयात आपण. आन्सर आहे द पेरीमीटर ऑफ रेक्टँगल इज 64 मीटर. चला नेक्स्ट रीड करूयात. इच साइड ऑफ ए स्क्वेअर इज 9 मीटर लॉंग, फाइंड इट्स पेरीमीटर. मग आता स्क्वेअरचा फॉर्म्युला काय आहे, 4 इंटू लेंथ ऑफ ए वन साइड, म्हणजे हे वन साइडची एक लेंथ दिलेली आहे, म्हणजे आपल्याला काय करायला लागेल, 4 इंटू 9 मल्टिप्लाय केलं की आपल्याला स्क्वेअरचा पेरीमीटर मिळेल. चला हे असं लिहून घ्या सगळ्यांनी. हे साइड इज इक्वल टू 9 मीटर, द पेरीमीटर ऑफ ए स्क्वेअर इज 4 इंटू लेंथ ऑफ ए वन साइड. सो इज इक्वल टू आपण काय करणार, 4 इंटू 9. सो 9 4 जा 36 काय येणार आहे मीटर. चला हे फायनल आन्सर लिहून घ्या सगळ्यांनी. द पेरीमीटर ऑफ ए स्क्वेअर इज 36 मीटर. आता फोर्थ क्वेश्चन रीड करूयात आपण. फोर्थ क्वेश्चन दिलेला आहे, इफ वी टेक 4 राउंड्स अराउंड द फील्ड दॅट इज 160 मीटर लॉंग अँड 90 मीटर वाईड, व्हॉट इज द डिस्टन्स वी वॉक इन किलोमीटर्स. आता इथे 2 लेंथ दिलेले आहेत, म्हणजे ह्याचा अर्थ काय, हा रेक्टँगल आहे, ठीक आहे. रेक्टँगलमध्ये लेंथ आणि विड्थ येते, बरोबर, लेंथ आणि ब्रेड्थ येते, दोन्ही येतं. मग आता सांगितलं की आता आपल्याला काय करायला लागेल, पेरीमीटर काढायला लागेल त्या रेक्टँगलचा, आणि त्याच्यानंतर त्याला मल्टिप्लिकेशन करायला लागेल. 4 राऊंड घेतलेत ना, एक पेरीमीटर काढला की तो किती होणार, एका राऊंडचा पेरीमीटर होईल. मग आपल्याला 4 राऊंड सांगितलेत म्हणजे मल्टिप्लाय बाय 4 करायला लागेल. सो इथे सोल्युशनमध्ये लिहून घ्या. चला हे लिहून घ्या सगळ्यांनी, आणि खाली काय लिहून घ्यायचं आहे, द पेरीमीटर ऑफ ए रेक्टँग्युलर फील्ड, the perimeter of a rectangular field is equal to 2 into length plus 2 into breadth. ठीक आहे. चला मग लेंथ काय आहे, 2 इंटू 160 प्लस ब्रेड किती आहे, 2 इंटू 90. सो 160 इंटू 2 इज, इथेच तुम्ही करा, 2 0 जा 0, 2 6 जा 2 इंटू 160 येणार आहे 320 प्लस 2 इंटू 90 किती येणार आहे 180. सो ॲडिशन केल्यावर काय मिळेल आपला 0, 8 प्लस 2 इज 10, कॅरी ओव्हरला गेला 1, 3 प्लस 2 इज 5. सो 500 इथे युनिट काय असणार आहे, मीटर. सो खाली लिहून घ्या. आता हे काय झालं, हे एका राऊंडचं झालं, ते लिहून घेऊ आपण खाली. इफ 1 राऊंड distance walked is 500 मीटर. हे एका राऊंड झालं. मग 4 राऊंडला किती लागेल, हेन्स डिस्टन्स वॉक्ड इन 4 राऊंड, 4 राऊंड्स इज इक्वल टू काय करायला लागेल, 4नी मल्टिप्लाय करायला लागेल. सो 4 इंटू 500. सो हे किती येणार आहे, 2000 मीटरमध्ये येणार आहे. आपल्याला प्रश्न काय विचारला आहे की व्हॉट इज द डिस्टन्स वी वॉक इन किलोमीटर्स. मग आपल्याला 2000 हे किलोमीटरमध्ये करायला लागेल. सो हे किलोमीटर म्हणजे 1000. इथे बघा, इथे सिन्स आपण लिहून घेऊ. इथे 1 किलोमीटर इज इक्वल टू 1000 मीटर. सो इथे येणार देअरफॉर 2 किलोमीटर इज इक्वल टू 2000 मीटर. सो इथे आन्सर काय येणार आहे मग 2 किलोमीटर. ठीक आहे. सो खाली आन्सरमध्ये लिहून घ्या, फायनल आन्सरमध्ये द डिस्टन्स वॉक्ड इन 4 राउंड्स इज 2 किलोमीटर. चला फिफ्थ क्वेश्चन रीड करूयात. संजू completes 12 rounds around the square park every day. If one side of the park is 120 meter, find out in kilometers and meters the distance that Sanju covers daily.
आता इथे बघा हे तुम्ही कसं ओळखणार की ऑलरेडी दिलेलं आहे इथे स्क्वेअर पार्क आहे म्हणून त्याचं फक्त काय दिलेली एक साईड दिलेली. इफ वन साईड ऑफ पार्क इज 120 म्हणजे आपल्याला पेरिमीटर काढायला लागेल आणि तो पेरिमीटर काढल्यावर काय येणार आहे एका राऊंडचा येणार आहे. मग आपल्याला 12 राऊंडचा काढायला लागेल. म्हणजे या क्वेश्चनला जसं केलं तसंच आपण इथे करायचं आहे. सोल्युशन, चला सोल्युशनमध्ये लिहून घेऊयात आपण. पेरिमीटर of a square park is equal to किती येणार आहे 4 into length of one side. ठीक आहे, म्हणजेच मग 4 into किती येणार आहे, किती दिलेली आहे साईड 120 मीटर दिलेली आहे. सो 4 into 120 येईल. सो इथे बघा डायरेक्ट कॅल्क्युलेशन करा. 4 0 जा 0, 4 2 जा 8, 4 1 जा 4. सो 480 काय आलं हे मीटरमध्ये आलं. म्हणजे हे एका राऊंडचं आलं. ठीक आहे, हे एका राऊंडचं पेरिमीटर स्क्वेअरचं एवढं आहे आणि आपल्याला किती फाईंड करायचं आहे 12 राऊंडचं फाईंड करायचं आहे आपल्याला. तर इथे खाली लिहून घेऊ आपण. सो इन वन राऊंड द डिस्टन्स कॅन बी कवर्ड इज किती आलंय 480 मीटर. सॉरी 480 मीटर. मग 12 राऊंड मध्ये किती येईल. हेन्स इन 12 राऊंड्स द डिस्टन्स कवर्ड कॅन बी कवर्ड इज काय करायला लागेल आपल्याला 12 इंटू काय करायला लागेल 480 मीटर. सो 12 इंटू 480. सो 12 इंटू 480 केल्यावर किती येते बघा 12 0 जा 0 येणार आहे. 12 8 जा किती आहे. सो इथे 12 8 जा 96 कॅरी ओव्हर राहणार आहेत 9. ते तुम्ही माइंडमध्ये ठेवा. अँड 12 4 जा 48. 48 प्लस 9 इज 57. सो हे किती आलं इथे युनिट मीटरमध्ये आलं आहे. आता आपला प्रश्न काय विचारला आहे नीट बघा इथे. फाइंड आउट द किलोमीटर्स अँड मीटर्स द डिस्टन्स दॅट संजू कवर्स डेली. म्हणजे किलोमीटर आणि मीटर दोन्हीमध्ये आन्सर हवं आहे. तर तुम्हाला इथे काय माहिती आहे हे तर आधी आपण बघा ह्याचं दोन्ही आपण वेगवेगळे करूयात. हे 5000 मीटर वेगळे करूयात प्लस 760 मीटर हे वेगळे करूयात. आता आपल्याला काय माहिती आहे की 1000 मीटर इज इक्वल टू 1 किलोमीटर. म्हणजे 5000 मीटर म्हणजे किती येणार आहे मग 5 किलोमीटर प्लस 760 मीटर. म्हणजे आन्सर काय लिहिणार आपण 5 किलोमीटर अँड 760 मीटर. सो इथे देअरफॉर आन्सर लिहून घ्या. देअरफॉर संजू कवर्स 5 किलोमीटर 760 मीटर डिस्टन्स डेली. चला नेक्स्ट रीड करूयात. द लेंथ ऑफ अ रेक्टँग्युलर प्लॉट ऑफ लँड इज 50 मीटर अँड इट्स विड्थ इज 30 मीटर. अ ट्रिपल फेन्स हॅज टू बी पुट अलॉंग इट्स एजेस. इफ द वायर कॉस्ट 60 रुपीज पर मीटर व्हॉट विल बी द टोटल कॉस्ट ऑफ द वायर निडेड फॉर द फेन्स. हे प्रश्न कळलाय का तुम्हाला. रेक्टँग्युलर प्लॉट आहे हा. रेक्टँग्युलर प्लॉट आहे. या प्लॉटला कुंपण टाकायचं आहे. कुंपण तुम्हाला माहिती ना फेन्स म्हणजे काय कुंपण. तर इथे कुंपण टाकायचं आहे पण ते किती वेळ टाकायचं त्याचे किती राऊंड करायचे आहे. ट्रिपल फेन्स टाकायचं आहे. म्हणजे एकदा टाकलं म्हणजे जसं तुम्ही वायर कधी बघितली असेल किंवा फेन्स बघितलं असेल बघा वायरीचं. ठीक आहे, तार लावलेली असते कुंपणाला. तर ह्याला वायर टाकायची आहे. तर ती 3 राऊंड त्याचे कंप्लीट करायचे आणि त्याची एका वायरची कॉस्ट पर मीटर किती आहे 60 रुपीज आहे. ठीक आहे, म्हणजे आता कसं पहिले आता आपल्याला काय करायला लागेल पेरिमीटर फाइंड करायला लागेल. मग 3 राऊंड्सला किती वायर लागेल ते फाइंड करायला लागेल आणि मग त्याला 60 रुपीजनी मल्टिप्लाय करायला लागेल. ठीक आहे, नेक्स्ट स्टेप बाय स्टेप दाखवते, तुम्ही तसं लिहून घ्या आणि समजून पण घ्या. सो पहिलं तर काय येणार आहे पेरिमीटर ऑफ अ रेक्टँग्युलर प्लॉट. सो इथे लिहून घेऊ आपण पेरिमीटर ऑफ ए रेक्टँग्युलर प्लॉट इज इक्वल टू फॉर्म्युला काय आहे आपला 2 इंटू लेंथ प्लस 2 इंटू ब्रेथ. मग आता इथे लेंथ किती दिलेली आहे 2 इंटू 50 प्लस ब्रेथ किती आहे 2 इंटू
30. ठीक आहे. सो 50 इंटू 2 इज 100 प्लस 30 इंटू 2 इज 60. म्हणजे किती मिळालं आपल्याला आन्सर 160. आणि हे कशामध्ये आहे मीटरमध्ये. सो युनिट येणार आहे मीटर. आता बघा, द लेंथ ऑफ द वायर रिक्वायर्ड फॉर 1 राऊंड ऑफ द फेन्स, म्हणजेच काय येणार आहे पेरिमीटर ऑफ द प्लॉट जो आपण काढला आहे ते 160 मीटर. मग आपल्याला काय करायचं आता 3 राऊंडची काढायचे. मग आपण काय लिहिणार, देअरफॉर फॉर 3 राऊंड्स ऑफ फेन्स द लेंथ ऑफ वायर रिक्वायर्ड, म्हणजे काय करायला लागेल आपल्याला मल्टिप्लिकेशन करायला लागेल, 3 टाइम्स करायला लागेल. सो 3 इंटू पेरिमीटर. ठीक आहे. म्हणजे 3 इंटू किती येणार आहे 160 मीटर. सो 3 इंटू 160 करूया. 3 0 जा 0, 3 6 जा 18, कॅरी येणार आहे 1, 3 1 जा 1 प्लस 1 इज 4. सो 480 मीटर. म्हणजे एवढी वायर लागणार आहे 3 राऊंड फेन्स करायला. आता आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे की इफ द वायर कॉस्ट 60 रुपीज पर मीटर, व्हॉट विल बी द टोटल कॉस्ट ऑफ द वायर निडेड. म्हणजे ही वायर विकत आणायला किती पैसे लागतील जर एका मीटरची कॉस्ट 60 रुपीज असेल तर. इथे लिहून घेऊ आपण आता, द कॉस्ट ऑफ 1 मीटर वायर इज इक्वल टू किती आहे रुपीज 60 रुपीज पर मीटर असं लिहितात हे. ठीक आहे. मग देअरफॉर द कॉस्ट ऑफ वायर नीडेड इज इक्वल टू काय लिहिणार आपण वायर नीडेड किती आहे 480 मीटर वायर लागते. ठीक आहे. सो इथे लिहून घेऊ आपण 480 इंटू रेट किती आहे 60 रुपीज. सो इथे लिहून घेऊयात 480 इंटू 60. चला ह्याचं आपण साईडला आपण याचं कॅल्क्युलेशन करून बघूयात. 480 इंटू 60. सो हे 0 0 आपण नंतर लिहून घेऊयात. ठीक आहे. म्हणजे आपण आधी फक्त 6ने मल्टिप्लाय करू. 6 8 जा 48, कॅरी ओव्हर जाणार आहेत 4, 6 4 जा 6, इथे आलं 6 4 जा 24, 24 प्लस 4 इज 28. ठीक आहे. म्हणजे हे 288 आलं आणि आपण पुढे काय येणार आहे हे 2 0 आपले राहिलेले. सो काय आलं आहे आन्सर इथे 28,800. आणि हे जे आलं आहे हे ते काय आलं आहे रुपीजमध्ये आलं आहे. सो इथे आपण लिहून घेऊयात रुपीज. मग फायनल आन्सर आपण काय लिहिणार आहे, देअरफॉर आन्सरमध्ये लिहूया इथे द टोटल कॉस्ट of the wire needed for कशा करता लागणार आहे फेन्स करता. फॉर फेन्स इज रुपीज 28,800. चला नेक्स्ट रीड करूयात. अ गेम रिक्वायर्स इट्स प्लेयर्स टू रन अराउंड अ स्क्वेअर प्लेग्राउंड. ईच साइड ऑफ ए प्लेग्राउंड इज 20 मीटर लॉन्ग. One player took 5 rounds around the playground. How many meters did he run all together? म्हणजे स्क्वेअर जे प्लेग्राउंड आहे ते किती आहे, त्याची साईड किती आहे 20 मीटर लॉंग आहे. 1 player took 5 rounds म्हणजे 5 राऊंड त्यांनी घेतले तर तो किती मीटर डिस्टन्स कव्हर करेल. चला इथे सोल्युशन मध्ये लिहून घेऊ आपण. पेरिमीटर ऑफ ए स्क्वेअर इज इक्वल टू पेरिमीटर ऑफ ए स्क्वेअर इज इक्वल टू किती असणार आहे 4 इंटू लेंथ ऑफ वन साइड. सो किती आहे 4 इंटू 20. सो 4 इंटू 20 इज 80 मीटर. म्हणजे पेरिमीटर किती आहे त्या स्क्वेअरचं, स्क्वेअर जे काय प्लेग्राउंड आहे त्याचं 80 मीटर. आता तो 5 राऊंड्स घेणार आहे म्हणजे 1 राऊंडला तो 80 मीटर डिस्टन्स कव्हर करतो. मग 5 राऊंडला किती करेल तिथे लिहून घेऊ खाली. इन 1 राऊंड he covers 80 meter distance. So in 5 rounds काय घेणार आपण 80 into 5. सो 5 0 जा 0 and 5 8 जा 40. सो इथे येणार आहे 400 मीटर. म्हणजे तो किती रन करतो डेली, ही कवर्स 400 मीटर डिस्टन्स
चला हे लिहून घेऊ आपण खाली आन्सरमध्ये. देअरफॉर आन्सर इज ही रन्स ऑल टुगेदर 400 मीटर. चला नेक्स्ट रीड करूयात. 4 राउंड्स ऑफ ए वायर फेन्स have to be put around the field. If the field is 60 meter long and 40 meter wide, how much wire will be needed? आता दोन्ही बघा, लेंथ दिलेली आहे, ब्रेड दिलेली, म्हणजे काय आहे, रेक्टँगल आहे. जे फील्ड आहे ते रेक्टँग्युलर फील्ड आहे. मग त्याला वायर किती लागणार आहे फेन्स टाकायला ते आपल्याला काढायचे. आणि 4 राऊंड सांगितले. हां, हे करू नका, म्हणजे हे लक्षात ठेवा की आपल्याला 4 राऊंडचं काढायचं आहे, एका राऊंडचं नाही. ठीक आहे, सो हे लिहून घेऊ. चला पहिले लिहून घेऊ पेरिमीटर ऑफ अ रेक्टँग्युलर फील्ड. पेरिमीटर of rectangular field is equal to काय आहे आपला फॉर्म्युला, 2 into length plus 2 into breadth. मग लेंथ काय दिलेली आहे, 2 into दिलेला आहे 60 प्लस ब्रेड दिलेली आहे 2 into 40. वाईड म्हणजे काय, विड्थ किंवा ब्रेडथ, आणि लॉंग म्हणजे ते ह्याचं असतं लेंथ. तर 2 into 60 इज 120 प्लस 2 into 40 इज 80. म्हणजे आन्सर काय आलं आहे, हे 120 प्लस 80 इज 200 मीटर. ठीक आहे, हे काय मिळालं आपला पेरिमीटर ऑफ रेक्टँग्युलर फील्ड एका साईडचा. आता 4 राऊंडचं काढायचं आपल्याला, की 4 राऊंड्सला किती वायर लागेल, सो मल्टिप्लाय बाय 4 करायला लागेल. तर लिहून घेऊयात. चला हे लिहून घ्या. वायर निडेड फॉर 1 राऊंड किती आहे, पेरिमीटर ऑफ द रेक्टँग्युलर फील्ड, म्हणजे किती मिळालं आपल्याला ते 200 मीटर. सो वायर रिक्वायर्ड फॉर 4 राऊंड्स किती असणार आहे, 4 राऊंड्स इज 4 into 200, म्हणजे 4 to 8, म्हणजे टोटल किती मिळालं 800 मीटर. सो खाली आन्सरमध्ये लिहून घ्या. आन्सरमध्ये लिहून घ्या, द लेंथ ऑफ वायर required for 4 rounds is 800 मीटर. चला नेक्स्ट रीड करूयात. द साइड्स ऑफ ए ट्रायंगल आर 24.7 सेंटीमीटर, 20.4 सेंटीमीटर अँड 10.5 सेंटीमीटर रिस्पेक्टिव्हली. व्हॉट इज द पेरिमीटर ऑफ द ट्रायंगल. आता ट्रायंगलचं पेरिमीटर फाइंड करायला आपण काय करतो, त्याच्या तिन्ही साईडची ॲडिशन, म्हणजे या तिन्ही जे दिलेलं आहेत आपल्याला सेंटीमीटरमध्ये लेंथ, त्या सगळ्याची ॲडिशन म्हणजे पेरिमीटर ऑफ ए ट्रायंगल. चला लिहून घेऊ. मग हे कसं लिहिणार आपण आता, पेरिमीटर ऑफ ए ट्रायंगल इज इक्वल टू काय लिहिणार आपण, सम ऑफ इट्स ऑल साइड्स. ठीक आहे, या सगळ्या ज्या साइड्स आहेत त्याची सम म्हणजे काय, ॲडिशन. म्हणजे मग काय करणार आपण इथे, इज इक्वल टू 24.7 प्लस 20.4 प्लस 10.5. आता ह्याची ॲडिशन आपण इथे साईडला करून घेऊयात, कारण हे डेसिमल पॉईंटमध्ये आहे. सो इथे लिहून घेऊ 24.7 प्लस 20.4 प्लस 10.5. सो इथे बघा 7 प्लस 5 इज 12, 12 प्लस 4 इज 16. सो इथे 6 येणार आहे. हा पॉईंट इथे असाच राहील, कॅरीओला इथे जाणार आहे 1. सो 4 प्लस 1 इज 5. इथे दोन्हीकडे 0च आहे, सो डायरेक्ट 5 आला इथे. अँड 2 प्लस 2 इज 4 प्लस 1 इज 5. म्हणजे काय मिळालं आहे, 55.6 सेंटीमीटर. सो इज इक्वल टू लिहून घेऊयात इथे 55.6 सेंटीमीटर. चला खाली आन्सरमध्ये लिहून घेऊ, द पेरिमीटर ऑफ ट्रायंगल, द पेरिमीटर ऑफ ट्रायंगल इज 55.6 सेंटीमीटर. चला आता जो 10th क्वेश्चन आहे तो आपण बुकमध्ये सॉल्व करूयात. इथे बघा काय दिलेलं आहे, लुक ॲट द फिगर्स ऑन द शीट ऑफ ए ग्राफ पेपर, मेजर देअर साइड्स विथ द हेल्प ऑफ लाईन्स ऑन द ग्राफ पेपर, राईट द पेरिमीटर ऑफ ईच इन द राईट बॉक्स. आता पेरिमीटर ऑफ राईट रेक्टँगल ABCD, म्हणजे हा जो रेक्टँगल आहे ABCD त्याचा पेरिमीटर विचारलं आहे. पण आता इथे बघा तुम्हाला माहिती आहे की हा 1 स्क्वेअर असतो तो कितीचा असतो, 1 सेंटीमीटरचा असतो. म्हणजे हे 1 सेंटीमीटर इथे कंप्लीट झालं, हे 2 सेंटीमीटर, हे 3 सेंटीमीटर, आणि खाली किती आहे
हे 1 सेंटीमीटर म्हणजे पॉईंट आहे इथे, म्हणजे हे किती आहे 1 सेंटीमीटर असेल हे, तर काय येणार आहे 0.5 असणार आहे. आणि हे पण खालचं बघा, म्हणजे ही लेंथ झाली, लेंथ किती झाली 1 2 3.5, म्हणजे लेंथ झाली 3.5. आणि ब्रेथ किती आहे बघा, हा 1 स्क्वेअर कंप्लीट आहे, 2 स्क्वेअर कंप्लीट आहे, म्हणजे 2 पॉईंट इथे बरोबर 5, म्हणजे 10 मधल्या 5 लेंथ घेतलेल्या आहेत, म्हणजे ब्रेथ किती आहे 2.5. सो याचा पेरिमीटर आपल्याला फाइंड करायला लागेल. चला मग आपला फॉर्म्युला काय आहे, 2 इंटू लेंथ प्लस 2 इंटू ब्रेथ, म्हणजेच किती 2 इंटू 3.5 प्लस 2 इंटू 2.5, 2 इंटू 3.5 केल्यावर तर 7.0 प्लस 2 इंटू 2.5 आलं तर 5.0. सो 7 प्लस 5 किती आले 12. सो पेरिमीटर किती आलं 12 सेंटीमीटर. नेक्स्ट बघा आता पेरिमीटर ऑफ रेक्टँगल EFGH, म्हणजे हा जो दिलेला आहे रेक्टँगल त्याचा पेरिमीटर फाइंड करायचा आहे. तर आता लेंथ बघा किती आहे, एक स्क्वेअर कंप्लीट आहे, सेकंड स्क्वेअर कंप्लीट आहे, थर्ड स्क्वेअर कंप्लीट आहे, म्हणजे 1 2 3, म्हणजे काय येणार आहे 2 इंटू लेंथ आपण किती घ्यायची मग 1 2 3 पॉईंट किती येणार आहे, शेवटी 2 स्क्वेअर सोडलेत म्हणजे 3.8 आहे. सो 3.8 प्लस 2 इंटू ब्रेथ किती आहे, तर ब्रेथ बघा 1 स्क्वेअर कंप्लीट आहे आणि पुढे 3 स्क्वेअर घेतलेले आहेत म्हणजे 1.3 येईल. सो इथे येणार आहे 1.3. सो 2 इंटू 3.8 किती येतं 7.6, म्हणजे 38 2 जा 76. तो प्लस 2 इंटू 1.3 13 2 जा किती 26, म्हणजे हे काय येणार आहे 2.6. सो ॲडिशन करा बघा, 6 प्लस 6 इज 12, म्हणजे इथे 2 येणार आहे, इथे पॉईंट येईल, कॅरी ओव्हरला किती गेला 1, अँड 7 प्लस 2 इज 9 प्लस 1 इज 10, म्हणजे 10.2 काय येणार आहे हे सेंटीमीटर. सो इथे लिहून घ्या 10.2 सेंटीमीटर. नेक्स्ट बघा पेरिमीटर ऑफ स्क्वेअर PQRS. आता हा स्क्वेअर दिलेला आहे म्हणजे लेंथ सेम असणार आहे, म्हणजे आपल्याला फक्त काय करायचं आहे 4 इंटू जी आपण एक लेंथ मोजू त्याला 4 ने मल्टिप्लाय करायचं आहे. सो स्क्वेअर बघा एक स्क्वेअर पूर्ण आहे म्हणजे 1, दुसरा स्क्वेअर म्हणजे पूर्ण आहे म्हणजे 2, आणि तिसरा 4 पर्यंत घेतलेला आहे. ठीक आहे, म्हणजे काय येणार आहे 2.4. सो 4 इंटू 2.4, 24 4 जा किती 96, म्हणजे आन्सर काय येणार आहे 9.6 सेंटीमीटर. सो इथे लिहून घ्या 9.6 सेंटीमीटर. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल STUV. आता ह्याची लेंथ अशी आहे आणि विड्थ अशी आहे, इथे लिहून घेऊ आपण 2 इंटू लेंथ किती आहे बघा, अख्खा एक स्क्वेअर आहे 1 2 3, पण 3च्या इथे वरती बघा एक लाईन वरती त्यांनी मारलेली आहे. ठीक आहे, पूर्ण खाली नाही आहे, म्हणजे हे जे असणार ते 1 2 आणि 9 येणार आहे. ठीक आहे, इथे बघा तुमच्या पण बुकमध्ये तुम्ही नीट बघा, खाली पूर्ण जो शेवटचा स्क्वेअर त्याला खाली लाईन मारलेली आहे आणि इथे पण शेवटच्या स्क्वेअरवर लाईन नाही मारलेली जशी इथे मारलेली आहे. ठीक आहे, नाही तर मग तसं सेम दिसलं असतं. सो हे किती येणार आहे 2.9. सो इथे आपण लिहून घेऊ 2.9 प्लस आडवं किती आहे 1.9. सो 2 इंटू 1.9. सो 2 इंटू 2.9 आपण मल्टिप्लिकेशन करूया, 2 9 जा 18, कॅरी ओव्हर जाणार आहे 1, 2 2 जा 4 प्लस 1 इज 5, सो 5.8 प्लस 2 9 जा 18, कॅरी ओव्हर जाणार आहे 1, 2 1 जा 2 प्लस 1 इज 3, 3.8, म्हणजे ॲडिशन करा आता 8 प्लस 8 इज 16. सो इथे 16चा कॅरी ओव्हरला इथे 1 गेला, 5 वर गेला. ठीक आहे, इथे पॉईंट येणार आहे 5 प्लस 1 इज 6, 6 प्लस 3 इज 9. सो आन्सर काय आले 9.6 सेंटीमीटर. सो इथे लिहून घ्या 9.6 सेंटीमीटर. ठीक आहे, इथे आपला प्रॅक्टिस सेट 49 संपलेला आहे. तुम्हाला जर कळलं नसेल तर परत एकदा व्हिडिओ थांबवून तुम्ही स्वतः सॉल्व्ह करा प्रॉब्लेम, आणि मग व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला जास्त चांगलं समजेल आणि तुम्हाला एक्झाममध्ये तुमचं स्वतः सोडवता येईल. ठीक आहे, माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.